बोला पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 14वा. या 14व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 2 भाग झालेले आहेत. आज आपण 3रा भाग पाहणार आहोत. 1 श्लोक झालेला आहे आणि 51 ओव्या झालेल्या आहेत. भाग नंबर 3 बघण्याच्या अगोदर हा जो 14वा अध्याय आहे याची सुरुवात काय झालेली आहे, सुरुवातीला काय घडलेलं आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर या 14व्या अध्यायामध्ये याला गुणातीत योग असं म्हणतात. या अध्यायाला गुणातीत योग असं म्हणतात. लक्षात ठेवा, मी सांगायचं विसरलो होतो. हा जो 14वा अध्याय याला गुणातीत योग असं म्हणतात. तर या अध्यायामध्ये प्रकृती आणि पुरुष हाच विषय थोडासा पुढे गेलेला आहे आणि आत्मज्ञान या स्वरूपात विस्तृत असं यात विवेचन आलेलं आहे. तर या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांची स्तुती करतात. त्यांना देवांचे देव म्हणतात, सूर्य म्हणतात, समुद्र म्हणतात, दीनदयाळ म्हणतात, करुणेचे सागर म्हणतात आणि त्यांच्याकडून परमिशन घेतात, परवानगी घेतात की मी जे हे गीता रूप गीतेचा जो सार सांगण्याचा घाट घातलेला आहे, गीता कथन करण्याचा, तर त्यासाठी तुम्ही सावकार होऊन मला कृपारूपी भांडवल द्या अशी मागणी करत आहेत आणि माझ्या नफ्यामध्ये ज्ञानरूप नफ्याची जोड करून द्या असं म्हणतात. तर त्यानंतर 13व्या अध्यायाचा थोडासा याच्यामध्ये परत संदर्भ आलेला आहे की 13व्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की आत्मा व प्रकृती यांच्या संयोगाने हे जग निर्माण होते. हे तर आपल्याला माहिती आहे. प्रकृती एकटं काही करू शकत नाही ना आत्मा एकटं काही करू शकत नाही. आत्मा आणि प्रकृती ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस या जगाची, या प्राणी मात्रांची, या भूतलावरच्या सगळ्या सजीव लोकांची, सजीवांची उत्पत्ती होते व तोच गुणसंगरहित झाला, तोच म्हणजे तो आत्मा गुणसंगरहित झाला म्हणजे मुक्त होतो. त्याशिवाय मुक्ती त्याला नाही. गुणसंगरहित त्याला व्हावंच लागतं तरच तो मुक्त होतो. तर संगरहित असा जो आत्मा त्याला प्रकृतीचा संग कसा होतो? आत्मा व प्रकृती यांचा संयोग होतो तो कोणता? त्याला सुखे दुःखे कशी भेटतात, कशी भोगावी लागतात, त्या गुणांची बाधा कशा रीतीने होते, ते गुण कसे व किती आहेत आणि तोच गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणे कोणती. अशा प्रकारे या सर्व गोष्टींचे वर्णन करणे हाच विषय या 14व्या अध्यायामध्ये आहे. कळलं? 14व्या अध्यायामध्ये काय येणार आहे ते. त्यानंतर श्लोक नंबर 1 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा उपदेश करताना सांगतात की आत्मज्ञान जे आहे ते किती महत्वाचं आहे आणि आत्मज्ञान आणि जे आपल्या सामान्य लोकांना माहिती असणार जे सामान्य ज्ञान त्यातला स्पष्ट फरक सांगितलेला आहे. काय फरक सांगितला आपण थोडक्यात लक्षात घेऊया की जे आत्मज्ञान जे आहे ते अग्निरूप आहे, म्हणजे अग्नीसारखं आहे आणि इतर जे ज्ञाने आहेत ते तृणरूपी आहेत. म्हणजे हे तृण म्हणजे जे काडी मात्र आहेत ते अग्नीमध्ये टाकल्यानंतर जसं भस्म होऊन जातात तसं या अग्निरूप आत्मज्ञानासमोर हे तृणरूपी सामान्य ज्ञान काहीच वाटत नाही, टिकतच नाही. ज्या ज्ञानाची मजल संसार व स्वर्ग या सुखापलीकडे नसते, कुठल्या जे सामान्य ज्ञान जे आपल्याला माहिती असतं त्याची मजल कुठं जास्तीत जास्त संसार आणि
स्वर्ग याच्या पलीकडे नसते, ज्याला यज्ञ कर्मादी कर्मेच उत्तम वाटतात. आपल्याला सामान्य लोकांना यज्ञ कर्म वगैरे केले की फार मोठं वाटतं, पण तसं नाहीये. तर तसं का नाहीये ह्याचं ज्ञान आपल्याला या आत्मज्ञान झाल्यानंतर लक्षात येतं. तर कसं की ज्याप्रमाणे गगनात उत्पन्न झालेला वायू कितीही मोठा असला तरी त्यातच लय होतो, किंवा सूर्य उगवल्यावर जसे चंद्र किंवा इतर नक्षत्र तारे वगैरे लोप पावतात, अथवा प्रलयकाल झाल्यावर ज्याप्रमाणे नद हा भेद राहत नाही. म्हणजे नदी एवढी मोठी की त्यात नदी नाले सगळे सामावून जातात, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाला म्हणजे इतर सर्व ज्ञाने लय पावतात. आत्मज्ञानासमोर जे सामान्य ज्ञान आहेत ना, त्याचा काही ठाव ठिकाणच नसतो, ते लय पावतात. म्हणून अर्जुना, याला आम्ही उत्तम असे म्हणतो. हे पंडुसुता, अनादी कालापासून आपल्या जवळ असणारा मोक्ष या ज्ञानाच्या प्राप्तीपासून आपल्या हातास येतो. म्हणजे आत्मज्ञान मिळाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. याचा अनुभव आला असता सर्व ज्ञाने संसाराला वर डोके काढू देत नाहीत. आपल्या मनाची विषयाकडे जाणारे धाव मागे हटवून त्याला जागच्या जागी बसवल्यावर सहज विश्रांती प्राप्त होते. आपलं जे मन आहे, सामान्य लोकांचं मन हे कायम विषयाकडे धाव घेत असतं. हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, हे ऐकायला पाहिजे, ते बघायला पाहिजे. हे विषयांच्याकडे धाव घेणारं मन जागच्या जागी थांबवण्याचं काम किंवा ही ताकद ही या आत्मज्ञानामध्ये आहे. व असे झाल्यावर ते म्हणजे आत्मज्ञान देही असूनही इंद्रियांना अडवणाऱ्या गोष्टींचे आचरण करत नाही. एवढी ताकद असे आत्मज्ञानामध्ये. नंतर ते देहरूप कुंपण एकदम ओलांडून माझ्याच योग्यतेस पावतात. असे जे आत्मज्ञान प्राप्त झालेले जे लोक आहेत ते देहरूप कुंपण ओलांडून माझ्या योग्यतेस पावतात. म्हणजे जवळजवळ भगवान होतात, जवळजवळ देव होतात. आता इथून पुढच्या म्हणजे भाग नंबर 3 मध्ये भगवंताचं लक्षण सांगितलेले आहेत, आणि त्या लक्षणांना हे जे लोक आहेत ज्यांना आत्मज्ञान झालेले आहे ते त्या लक्षणांना कसे मॅच करतात, म्हणजे ते भगवंतासारखे कसे बनतात हे सांगितलेलं आहे. तर आता आपण भाग नंबर 3 बघूयात. भाग नंबर 3 ओवी नंबर 52 पासून आपण चालू करत आहोत. भाग नंबर 3 मध्ये येतो तो पहिला श्लोक म्हणजे श्लोक नंबर 2. त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात आणि पुढे जाऊयात. त्या ज्ञानाचा आश्रय करून जे माझ्या सायुज्याला प्राप्त झाले ते सृष्टीच्या उत्पत्तीकाली ही जन्मत नाहीत आणि प्रलयकालीही नाश पावत नाहीत. हे जे लोक आहेत ज्यांना आत्मज्ञान झालेले आहे ते काय होतात, ते माझ्या सायुज्याला प्राप्त होतात. म्हणजे माझ्या सारखे होतात, प्रति भगवंत होतात, भगवंतासारखे होतात. आणि ते सृष्टीच्या उत्पत्तीकालीही जन्मत नाहीत आणि प्रलयकालीही नाश पावत नाहीत. म्हणजे ते मुक्त होतात, मोक्ष त्यांना मिळतो. आता हे कसं आपण ओव्या वाचून समजून घेऊयात. जे माझी या नित्यता तेणे नित्यते पंडुसुता, परिपूर्ण पूर्तता माझी याची. मी जैसा अनंतानंदू तैसाची सत्य सिद्धू, तैसेची ते भोदू उरेची ना. जे मी जेवढे जैसे ते तेची झाले तैसे, घटभंगी घटाकाशे आकाश जेवी. ना तरी दीप मुळकी दीप शिखा अनेकी, मिनलिया अवलोकी होय जैसे. अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी,
नांदे नामार्थ एक हारी, मी तू विणे. अर्जुना, कारण अर्जुना, ते माझ्याप्रमाणे नित्य असून मजप्रमाणे पूर्णत्वास पावलेले असतात. ते म्हणजे कोण? ज्यांना आत्मज्ञान झालेले आहे असे ते माझ्याप्रमाणे नित्य असून, नित्य म्हणजे कायमचे, मजप्रमाणेच पूर्णत्वास पावलेले असतात. पूर्णत्वास पावलेले असतात ते. मी जसा नेहमी अनंत असून महानंदात असतो व सत्यसिद्ध असतो, त्याचप्रमाणे तेही होऊन त्यांच्यात व माझ्यात काही भेद राहत नाही. बघा, मी जसा नेहमी अनंत आहे, भगवंत का म्हणतात मी जसा नेहमी अनंत आहे आणि कायम महानंदात असतो, कायम मी आनंदात असतो व सत्य सिद्ध असतो, त्याचप्रमाणे तेही होऊन जातात आणि त्यांच्यात व माझ्यात काही भेद राहत नाही. त्यांच्यात म्हणजे ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यांच्यात आणि माझ्यात काही भेद राहत नाही, म्हणजे ते सुद्धा भगवंतासारखे बनतात. एवढं महत्व आहे या आत्मज्ञानाचं. म्हणजे जर तुम्हाला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल तर आत्मज्ञान प्राप्त केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि आत्मज्ञान एकदा प्राप्त झाले की तुम्ही आणि भगवंत सारखेच होऊन जाता, दोघात भेद काही राहत नाही. एवढं महत्व आहे आत्मज्ञानाचं. आता आत्मज्ञान नेमकं काय आहे ते आता इथून पुढे येणार आहे. सुरुवातीला श्लोक नंबर 1 मध्ये भगवंतांनी सामान्य ज्ञान आणि आत्मज्ञानातला फरक सांगितलेला आहे. आणि आता ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे ते भगवंतासारखे, भगवंताच्या योग्यतेचे कसे होतात हे या 2 नंबर श्लोकच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे आत्मज्ञान येणारच आहे. तर आता पुढे आपण वाचूयात. ज्याप्रमाणे मी अनंत आहे त्याप्रमाणे तेही होतात. ज्याप्रमाणे घटाचा नाश झाल्यावर घटाकाश महाकाशास मिळते किंवा मूळ दिव्यापासून लावलेल्या पुष्कळ वाती एकत्र केल्या म्हणजे त्या मूळ दिव्यातच तेज मिळते, त्याचप्रमाणे अर्जुना द्वैत्व भाव नाहीसा होऊन मी व तू हे भेद एकाच पंक्तीला बसून एकत्र नांदतात. सगळ्यात महत्वाचा बदल काय होतो की द्वैत्व भाव निघून जातो, तू मी हा भावच निघून जातो. काय म्हणतात बघा भगवंत की मी जसा अनंत आहे त्याप्रमाणे तेही होतात. ज्याप्रमाणे घटाचा नाश झाल्यावर घटाकाश महाकाशास मिळते किंवा मूळ दिव्यापासून लावलेल्या पुष्कळ वाती एकत्र केल्या म्हणजे त्या मूळ दिव्यातच तेज मिळते, त्याचप्रमाणे अर्जुना द्वैत्व भाव नाहीसा होऊन मी तू हा भेद नाहीसा होतो. म्हणून मी म्हणजे भगवंत, भगवंतासारखेच ते म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झालेले आहे हे एकाच योग्यतेचे होऊन जातात. बघा कारण दिलेलं आहे. त्या भगवंत म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि ज्यांना आत्मज्ञान झालेले आहे असे लोक हे एकाच योग्यतेचे का होतात याचं कारण सांगितलेलं आहे की जसं मूळ दिव्यापासून लावलेल्या वाती एकत्र केल्या, एका दिव्यापासून आपण समजा एक 5-10 वाती लावल्या आणि त्या सगळ्या वाती एकत्र केल्या, काय होतं की त्याचा मूळ दिव्यातच तेज मिसळते ना. सगळ्या वाती एकत्र केल्यामुळे सगळ्याचा एकच उजेड पडणार आहे. त्याप्रमाणे द्वैत्व भाव नाहीसा होऊन मी व तू हे भेद एकाच पंक्तीला येऊन बसतात. म्हणून ज्यांना आत्मज्ञान झालेले आहे ते आणि मी एकाच योग्यतेचे होतो. कारण द्वैत्व भाव संपला ना. भगवंत भगवंत आहेत आणि मनुष्य मनुष्य आहे हा भावच संपला. भगवंत आणि मनुष्य यांच्यातला भेदच संपून जातो.
त्यामुळे दोन्ही एकाच योग्यतेचे होतात. येण्याची पै कारणे जे पाहिले सृष्टीचे जुंपणे, तेही तया होणे पडेचिना. सृष्टीची ये सर्वादी, जया देहाची नाही बांधी, तै कैची प्रळयावधी निमतील पा. म्हणून जन्मक्षया आतीत ते धनंजया, मी जाले ज्ञाना इया अनुसोरेनी. ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी, देवीची पार्था ही गोडी लावावया. याच कारणामुळे ज्यावेळेस समूळ सृष्टी निर्माण होते त्यावेळेस अशा आत्मज्ञानांना जन्म घ्यावे लागत नाही. ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे त्यांना काय म्हणलेलं आहे? आत्मज्ञानी असं म्हणलेलं आहे. ज्यावेळेस सृष्टी निर्माण होते त्यावेळेस अशा आत्मज्ञानी लोकांना जन्म घ्यावे लागत नाहीत. म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या ते परे जातात, पुढे जातात. भगवंत कसे आहेत? जन्म आणि मृत्यू विरहित आहेत, अनंत कालापासून आहेत, अनंत कालापर्यंत राहणारे आहेत, अविनाशी आहेत. तसेच हे सुद्धा आत्मज्ञानी जे लोक आहेत ते तसेच बनतात. मग ज्यांना सृष्टीच्या उत्पत्ती बरोबर देहाची बाधा होत नाही, त्यांचा जन्मच होत नाही तर देहाची बाधा सुद्धा त्यांना होत नाही, त्यांचा प्रलयकारी नाश कुठून होणार? ते त्यांचा जन्मच नाही झाला, त्यांना शरीरच नाही मिळालं तर त्यांचा प्रलयामध्ये नाश कुठून होणार? म्हणून ते पृथ्वीच्या किंवा सृष्टीच्या उत्पत्ती बरोबर जन्मास येत नाहीत आणि प्रलयकारी नाश सुद्धा त्यांचा होत नाही. जसं भगवंत आहेत तसंच ते म्हणतात. म्हणून धनंजया, जे आत्मज्ञानाला अनुसरून मद्रूप झाले आहेत ते जन्म मरणाच्या सपाट्यात सापडत नाहीत. यालाच मोक्ष म्हणतात. ते जन्म मरणाच्या सपाट्यातून निसटून जातात म्हणजे ते मोक्षपदी प्राप्त होतात, मद्रूप होतात असा त्याचा अर्थ आहे. याप्रमाणे पार्थासह आत्मज्ञानाची आवड उत्पन्न व्हावी म्हणून श्रीकृष्णांनी त्याची प्रौढी वर्णन केली. त्याची म्हणजे आत्मज्ञानी लोकांची प्रौढी वर्णन केली. कारण पार्थाला म्हणजे अर्जुनाला आत्मज्ञानाची आवड निर्माण व्हावी. बघा, आपण हे ज्ञानेश्वरी का वाचतो? ज्ञानेश्वरी म्हणा, तुकारामाची गाथा म्हणा किंवा हे जे सगळे शास्त्राची पुस्तकं, हे संत साहित्य आपण का वाचतो? तर आपली सुद्धा हे ज्ञान ऐकून, हे ज्ञान कानावरून गेल्यामुळं आपली सुद्धा इच्छा उत्पन्न होते. कसली? श्रवणाची इच्छा उत्पन्न होते आणि त्याच्या बाबतीत आवड निर्माण होते. आणि आवड निर्माण झाली की आपणही आपल्यातले वाईट गुण टाकून देतो. कारण यात मार्गदर्शन मिळतं ना आपल्याला, वाईट काय चांगलं काय आहे. मग आपल्यातले वाईट गुण आपण टाकून देतो. जसे तमोगुण आहेत. तमोगुण कुठले कुठले? मोह, माया, मद, मत्सर, जे जे आहेत, 8 जे आहेत ते आपण टाकून देतो आणि चांगले गुण आपण आपल्यामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करतो. हाच तर फायदा आहे ज्ञानेश्वरी वाचण्याचा. आपण एवढं जरी केलं, व्यसनं सोडून दिली तरी भरपूर झालं. ज्ञानेश्वरी वाचल्याचं पुण्य तुम्हाला लाभलं असं म्हणायला हरकत नाहीये. ज्ञानेश्वरी वाचून तुमच्याकडून एवढं जरी झालं तर ज्ञानेश्वर माऊली खुश होतील, ते प्रसन्न होतील की मी जे हे सगळं लिहिलेलं आहे त्यामुळं हे वाचून जे माझे भक्त आहेत, जे श्रोते आहेत की ज्यांना ज्ञानेश्वर माऊली संत म्हणतात, हे श्रोते हे वाचून जर त्यांच्यातलं वाईट गुण निघून जात असतील, चांगले गुण येत असतील, व्यसनासारख्या गोष्टी जर निघून जात असतील
तर 100% ज्ञानेश्वर माऊली हे प्रसन्न होणारच, खुश होणार. तर तेच इथं सांगितलेलं आहे की भगवान काय म्हणतात की तुझ्या मनामध्ये याची आवड निर्माण व्हावी म्हणून मी या आत्मज्ञानाची थोडीशी स्तुती केली, प्रौढी वर्णन केले म्हणजे स्तुती केली. तव तया झाले यान सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतला पा आता देवाची या ऐसे जाकळी जत असे ओरसे जे निरूपण आकाशे वेंटाळेना मग म्हणे गा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता जे बोला एवढा श्रोता जोडलासी तरी एको मी अनेकी गोविजे देहपाशकी त्रिगुणी लुब्धकी कवणे परी कैसा क्षेत्र योगे विये इथे जगे ते परिसी सांगे कवणे परी पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोलिजे जे आत्मसंग बीजे भूती पिके. तो अर्जुनाची अशी स्थिती झाली की त्याला सर्व अवयवांच्या ठिकाणी श्रवणाची इच्छा उत्पन्न होऊन तो अवधानाची केवळ मूर्तीच बनला. भगवंताने सांगितलं की जे आत्मज्ञानी आहेत ते माझ्यासारखे बनतात. म्हणजे काय? माझ्या योग्यतेचे बनतात. हे ऐकल्यानंतर अर्जुनाची हे ज्ञान ऐकण्यासाठी अजूनच उत्कंठा वाढली. अजूनच उत्कंठा वाढली हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीने काय शब्दप्रयोग केलाय बघा की अर्जुनाची अशी स्थिती झाली की त्याला सर्व अवयवांच्या ठिकाणी श्रवणाची इच्छा उत्पन्न झाली. आपण ऐकतो कसं ना कानानं, पण सर्व अवयवांनाच श्रवणाची इच्छा उत्पन्न झाली, एवढी तीव्र इच्छा उत्पन्न झाली. आणि तो अवधानाची केवळ मूर्तीच बनला. अवधानाची मूर्ती म्हणजे अलर्ट, एकदम पूर्ण लक्षपूर्वक ऐकायला तो एकदम तत्पर होऊन बसला. आपले सांगणे आकाशाशी अवतरले जाणार नाही ते अर्जुन धारण करतो आहे असे पाहून देवांनाही प्रेमाचे भरते आले. शिक्षकांना सुद्धा इंटरेस्ट न ऐकणारे शिकणारे असे विद्यार्थी हवे असतात. तसेच गुरूंना सुद्धा चांगले शिष्य हवे असतात. तसंच भगवान श्रीकृष्णांना सुद्धा अर्जुनाच्या रूपानं एक उत्तम श्रोता मिळालेला आहे. त्यामुळं भगवंत सुद्धा खुश झालेले आहेत. त्यांच्या मनात प्रेमाचे भरते आलेले आहे. त्यांची सांगण्याची हौस गगनात मावेना. हे फक्त भगवंतालाच असं होतं नाही, आपल्यालाही असं होतं. बघा, आठवून बघा, पूर्वी आपण एखादा पिक्चर बघून यायचो, एखादी फिल्म बघून यायचो, एखादा सिनेमा बघून यायचो. त्यावेळेस पैसे कमी असायचे, एखादाच कोणीतरी सिनेमा बघून यायचा आणि सिनेमा बघून आल्यानंतर बाकीचे सर्व घरातले म्हणा किंवा मित्र म्हणा असं कोंडाळा करून बसायचे आणि त्याला म्हणायचे स्टोरी सांग. बघा, तुम्हाला आठवत असेल. आणि ज्यानं ती फिल्म बघून आलेला आहे तो रंगवून रंगवून स्टोरी सांगायचा. ज्यावेळेस हे सगळेजण एकत्र बसून शांतपणे ऐकत असतात, लक्षपूर्वक ऐकत असतात, त्यावेळेस त्या सांगणाऱ्याला सुद्धा इंटरेस्ट येतो आणि तोही रंगून रंगून सांगतो. 3 तासाचा पिक्चर हा 4 तास रंगून सांगतो. तसंच भगवंतांना सुद्धा हा जो अर्जुन आहे एकदम तत्पर होऊन बसलेला आहे. त्यामुळं त्यांची सुद्धा सांगण्याची हौस गगनात मावेना. मग भगवान म्हणाले, काय म्हणाले? अर्जुना, माझ्या वक्तृत्व रूपी कन्येस तू बुद्धिरूप वर मिळाल्यामुळे ती आज उजवली आहे. भगवंताची वक्तृत्व रूपी कन्या
याला वर कोण मिळालाय? तू. तू म्हणजे अर्जुन, बुद्धिरूपी अर्जुन मिळालेला आहे. त्यामुळे ती आता उजवली गेली, म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे. कारण माझ्या बोलण्याच्या हौसेप्रमाणे तू उत्तम श्रोता मिळालास. तू एक उत्तम श्रोता मिळालेला आहेस. तर आता मी एक असून त्रिगुण रूपी पार्थी हे देहरूपी पाश टाकून मला अनेक रूपे कशी घ्यावेच लावतात व मायेच्या उपाधीने माझ्यापासून हे जग कसे उत्पन्न होते ते सांगतो. अतिशय महत्वाचं ज्ञान आहे. हेच आत्मज्ञान आहे. त्याचा उलगड आता होणार आहे. काय म्हणतात भगवंत, की मायेच्या उपाधीने माझ्यापासून हे जग कसे उत्पन्न होते ते सांगतो. आपण ऐकत आलेलो आहे आतापर्यंत ज्ञानेश्वरी मध्ये की या जगाची उत्पत्ती, या प्राणी मात्राची उत्पत्ती भगवंतापासून झालेली आहे. कणा कणात देव, मना मनात देव, आपण ऐकत आलेलो आहे. हे पण घडलं कसं? कसं होतं हे? जे चिकित्सक लोक असतात ते म्हणतात असं कसं बाबा? देव तर दिसत नाही, आधी आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, डोळ्याला दिसत नाही, हात नाही, पाय नाही, डोळे नाही, कान नाही, मग त्याच्यापासून या जगाची उत्पत्ती कशी झाली? ज्यांनी शास्त्र कधीच वाचलेलं नाहीये त्यांची उत्कट वाढलेली असते किंवा त्यांना या शास्त्रावर थोडासा अविश्वास असतो. ते अविश्वासानेच विचारतात आपल्याला की असं कसं होईल? ज्याला हात नाही, कान नाही, पाय नाही, डोळे नाहीत, मन नाही, काहीच नाही, त्याच्यापासून जगाची उत्पत्ती, सजीवांची उत्पत्ती, हात पाय असणाऱ्या, डोळे असणाऱ्या माणसाची उत्पत्ती, प्राण्यांची उत्पत्ती, झाडांची उत्पत्ती, सृष्टीची उत्पत्ती झालीच कशी? त्याचं उत्तर आपल्याला आता पुढच्या श्लोकामध्ये मिळणार आहे. त्यांना आपण सांगू शकतो बाबा हे तू वाच. 14व्या अध्यायातला 13वा श्लोक, 14व्या अध्यायातला 3रा श्लोक, त्याचा तो अर्थ वाच, तुला सगळं समजेल, असं आपण त्यांना सांगू शकतो. हे पहा, माझ्या संगरूपी बीजापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात. याच कारणामुळे प्रकृतीला क्षेत्र असे म्हणतात. सुरुवात केलीच भगवंताने ज्ञान द्यायची. काय म्हणतात बघा, की माझ्या संगरूपी बीजापासून, माझा जो संघ आहे, संबंध आहे, त्याच्या बीजापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात. याच कारणामुळे प्रकृतीला क्षेत्र असं म्हणतात. आता आपण क्षेत्र कोणाला म्हणतो? शेतीला म्हणतो. शेतीमध्ये शेतकरी काय करतो? बीज टाकतो, बीज पेरतो आणि मग त्या बीजापासून धान्य म्हणजे पीक उत्पन्न, पिकाची उत्पत्ती होते, पीक होतं, झाडात पीक तयार होतं. त्या त्या झाडाच्या ताटांना, त्या रोपांना, समजा ज्वारीचं रोप असेल तर त्याला वरच्या बाजूला कणीस लागतं, मक्याचं असेल तर मध्ये त्याला कणीस लागतं. तसंच माझं जे संगरूपी बीज आहे ते या प्रकृती नावाच्या क्षेत्रामध्ये पेरलं असता प्राणी मात्राची उत्पत्ती होते. आता हे सविस्तरपणे वर्णन पुढे आलेलं आहेच आहे. त्यासाठी आपल्याला श्लोक नंबर 3 वाचावा लागेल. श्लोक नंबर 3 याचं आपण आता वाचन करूयात. हे भारता म्हणजे हे अर्जुना, महद्ब्रह्म म्हणजे जी प्रकृती आहे हे माझे गर्भ ठेवण्याचे ठिकाण आहे. गर्भ ठेवण्याचे ठिकाण म्हणा किंवा क्षेत्र म्हणा, काही म्हणा, त्यामध्ये मी गर्भ ठेवतो आणि त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते. ही जी प्रकृती आहे या प्रकृतीत भगवंताचं संगरूपी बीज येऊन पडतं आणि त्यापासून या प्राणी मात्राची उत्पत्ती होते. कसं? आता आपण हे काही ओळ वाचून आपण समजून घेऊयात. एरवी तरी महद्ब्रह्म या लागी हे ऐसे नाम, जे महदादी विश्राम शालिका हे. विकारा बहुवस थोरी अर्जुना हेची करी, म्हणून अवधारी महद्ब्रह्म.
अव्यक्तवादमती वादमती अव्यक्त ऐसी वदंती सांख्याची या प्रतीती प्रकृती हेची वेदांती येते माया ऐसे म्हणून प्रज्ञा राया असो किती बोले वाया अज्ञान हे ही माया महत्त्वादिकाचे मूळ स्थान झाल्यामुळे हिला महद्ब्रह्म असे नाव दिले आहे. अर्जुना, हिच्या योगाने विकार व गुण हे वृद्धी पावतात. या मायेच्या योगाने विकार आणि गुण यांची वृद्धी होते, हे वाढीला लागतात या मायेमुळे. बघा, नेमकं आता नीट थोडं थोडं हे ज्ञान अवघड होत चाललेलं आहे समजायला. हळूहळू आपण वाचन करू, डबल वाचन करू, म्हणजे समजून जाईल. म्हणून हिला महद्ब्रह्मा असे म्हटले आहे. अव्यक्त मतवाद्यांच्या मते हिला अव्यक्त असे नाव आहे. हिला म्हणजे ह्या मायेला हे अव्यक्त मतवादी जे आहेत ते हिला अव्यक्त असे म्हणतात. पण जे सांख्य मतवादी आहेत ते हिला प्रकृती असे म्हणतात. जे आपण पाठीमागच्या 13व्या श्लोकामध्ये पाहिलेलं आहे, प्रकृती पुरुष योगामध्ये. सांख्य मतवादी लोक याला प्रकृती म्हणतात आणि अव्यक्त मतवादी ह्याला अव्यक्त असं म्हणतात. हिला म्हणजे कोणाला? मायेला, की ज्या मायेच्या संयोगाने या सृष्टीची उत्पत्ती होते. भगवंतांनी काय सांगितलंय की माझ्या संगरूपी बीजापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात. म्हणजे माझे संगरूपी बीज या प्रकृतीच्या कुशीत ठेवल्यानंतर त्यापासून हे पूर्ण सृष्टीची उत्पत्ती होते. पण ती कशी होते, नेमकं काय घडतं, ते आपण सगळं आता इथं वाचत आहोत. हे प्रज्ञा शिरोमणे वेदांती हिला माया असे म्हणतात. असो, उगीच फार काय बोलावे, अज्ञान जे ते हेच. हे धनंजया, आपल्या आत्मस्वरूपाचा आपल्यास जो विसर पडतो तेच या अज्ञानाचे रूप. आत्मस्वरूपाचा तुम्हाला विसर पडला म्हणजे तुम्ही अज्ञानी झाला. ते तुमचे अज्ञानाचे रूप होय असं सांगितलेलं आहे. आणखी असे आहे की ज्याप्रमाणे हातात दिवा घेऊन अंधार शोधू लागले असता तो दिसत नाही. हातात दिवा घेऊन आपण काय शोधतो? विविध वस्तू शोधतो. अंधाराची वेळ आहे, समजा रात्र आहे, एखादी वस्तू आपल्याला शोधायची आहे, आपण काय करतो? हातात दिवा घेऊन जातो. हातात दिवा घेतल्याबरोबर अंधार नाहीसा होतो. पण हातात दिवा घेऊन जर कोणी अंधार शोधायला निघाला तर त्याला अंधार सापडेल कसा? कारण हातात दिवा आहे. जिथं उजेड आहे तिथं अंधार राहू शकत नाही. तसा येते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा विचार केला की ते दिसेनासे होते. आत्मस्वरूपाचा विचार केला की ते आत्मज्ञान दिसेनासे होते. दूध घोटीत बसले म्हणजे जशी त्यावर साय येत नाही व तेच घोटले नाही म्हणजे त्यावर साय येते. किंवा मनुष्य ज्यावेळेस जागृत अवस्थेत अथवा स्वप्नावस्थेत नसतो किंवा समाधीस्थ नसतो त्यावेळेस जशी गाढ झोप लागते किंवा वायूची हालचाल नसली म्हणजे ज्याप्रमाणे आकाश निसत्व असते त्याप्रमाणे इतर अवस्थांशिवाय जी निवांत निद्रावस्था तेच अज्ञान होय. अज्ञान काय आहे हे समजून घ्या म्हणजे ज्ञान काय लक्षात येईल. परत आपण वाचूयात. काय सांगितलेलं बघा की ज्यावेळेस आत्मज्ञानाचा विसर पडतो
ते अज्ञानाचं रूप सांगितलेलं आहे. आता पुढं काय सांगितलं बघा, आणखी हे असे आहे की ज्याप्रमाणे हातात दिवा घेऊन आपण अंधार शोधू लागलो असता तो दिसत नाही, अंधार सापडत नाही, किंवा की त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाचा विचार केला की ते दिसेनासे होते. तुम्ही जर आत्मस्वरूपाचा सतत जर विचार करत बसला तर आत्मस्वरूप दिसेनासे होते, जसं अंधार नाहीसा होतो दिवा घेऊन शोधले असतात त्याचप्रमाणे. अजून उदाहरण दिलंय, दूध गोटीत बसले म्हणजे जशी त्यावर साय येत नाही बघा. जर आपल्याला खवा बनवायचा असेल किंवा बासुंदी बनवायची, आपण काय करतो, दूध तापायला सुरुवात करतो. पण दूध तापवायला सोडून जर आपण निघून गेलो गॅसवर तसंच ठेवून, तर ते दूध खालच्या बाजूनं करपतं. करपू नये म्हणून आपण काय करतो, त्याला घोटत बसतो, हलवत बसतो. हलवत बसले की त्याच्यावर साय येत नाही. व तेच घोटले नाही म्हणजे त्यावर साय येते. किंवा मनुष्य ज्यावेळेस जागृत अवस्थेत अथवा स्वप्नावस्थेत नसतो किंवा समाधीस्थ सुद्धा नसतो, त्यावेळेस जशी गाढ झोप लागते किंवा वायूची हालचाल नसली म्हणजे ज्याप्रमाणे आकाश निसत्व असते, त्याचप्रमाणे इतर अवस्थांशिवाय जी निवांत निद्रावस्था तेच अज्ञान होय. आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या म्हणजे उद्या आपण भाग नंबर 4 पाहणार आहोत. तर आज आपण काय बघितलं, आपण थोडक्यात परत लक्षात घेऊयात, म्हणजे अजून थोडंसं आपल्याला लक्षात येईल की भगवंतांनी काय सांगितलेलं आहे की ज्यांना ज्ञानाची प्राप्ती होते ते माझ्या योग्यतेस पावतात, माझ्यासारखे होतात, म्हणजे तेही अनंत होतात. अजून काय होतात, त्यांच्यात आणि माझ्यात भेद राहत नाही. मी जसा कायम अनंत आणि महानंदात असतो तसे तेही अनंतात आणि ते सुद्धा नित्य होतात, माझ्याच प्रमाणे पूर्णत्वास पावलेले असतात. आणि सगळ्यात महत्व म्हणजे द्वैत्व भाव नाहीसा झालेला असतो. तो द्वैत्व भाव त्यांचा नाहीसा होतो. आणि ते जन्म मरणाच्या सपाट्यात सापडत नाहीत. आणि श्लोक नंबर 3 मध्ये आपण माया म्हणजेच प्रकृती, या प्रकृतीपासून सृष्टीची कशी उत्पत्ती होते हे थोडक्यात आपण समजून घेतलेलं आहे. तर आज आपण इथेच थांबूयात. उद्या आपण भाग नंबर 4 पाहणार आहोत. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत, आपला संकल्प मनातल्या मनात परत त्याचं आठवण करायची आहे. आपल्याकडून जे काही दुष्ट कर्म होतात, जे वाईट गोष्टी आपल्यामध्ये आहेत, त्या मनातल्या मनात टाकून द्यायचा प्रयत्न करायचा, चांगल्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न करायचा. राग, लोभ, मद, मत्सर, काम, क्रोध, अहंकार हे सगळं टाकून द्यायचं. आणि प्रेम, माया, इतरांच्या बाबतीत रिस्पेक्ट, काळजी, या गोष्टी आपल्यामध्ये कशा येतील याचा विचार करायचा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.